लाडकी बहीण योजनेत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. लाभार्थ्यांसाठी एक आनंद वार्ता आली आहे. ई-केवायसीची मुदतवाढ याच महिन्यात संपणार आहे. लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानंतरचे सर्व हप्ते ई-केवायसी केली नसेल तर थांबवण्यात येतील. फडणवीस सरकारने बोगस लाभार्थ्यांना अटकाव करण्यासाठी या योजनेत ई-केवायसीचे बंधन आणण्यात आले आहे. त्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यात पती अथवा वडील नसलेल्या लाभार्थ्यां महिलांची मोठी अडचण झाली होती. या योजनेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची सविस्तर माहिती, पती अथवा वडिलांचे आधार कार्ड क्रमांक नोंदवावा लागणार आहे. तरच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. पण ज्या महिलांचे वडील अथवा पती हयात नाहीत, त्यांची अडचण होत होती. त्यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर शासनाने त्याची दखल घेतली. लाडकी बहीण योजनेत पती अथवा वडिलांचे आधार कार्ड जोडणे, अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण ज्यांचे पती अथवा वडील हयात नाहीत, त्या लाडक्या बहिणींची अडचण ओळखून सरकारने ई-केवायसी प्रक्रियेत थोडी शिथिलता आणली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यात एक मध्यम मार्ग काढण्यात आला आहे. आता या प्रकरणात महिलांना पती अथवा वडील नसेल तर इतर नातेवाईकांचे आधार कार्ड जोडण्याची मुभा देण्यात आली आहे. जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने याविषयीची अपडेट दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.